पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी, मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारनं एससीबीसी कायदा तयार केला होता। या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला हायकोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे, तर मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी सुद्धा याचिका दाखल करण्यात आल्या। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या त्रिसदस्यीय पूर्ण पीठाची स्थापना करण्यात आली आहे आणि या पूर्ण पीठासमोर सुनावणी होईल। तर एससीबीसी कायद्याला हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या एससीबीसी कायद्यासंदर्भात आव्हान देण्यात आलंय आणि यासाठी त्रिसदस्यीय पूर्ण पीठाची स्थापना करण्यात आली आहे। या पूर्ण पीठासमोरच आता पुढची सुनावणी होईल। या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय, तर मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी सुद्धा याचिका दाखल करण्यात आल्यात। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या याचिकांवर आता सुनावणी घेण्यासाठी न्यायमूर्ती रवींद्र घुगे, त्याचबरोबर न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या त्रिसदस्यीय पूर्ण पीठाची स्थापना करण्यात आली आहे आणि याच पूर्ण पीठासमोर आता सुनावणी पार पडणार आहे। एससीबीसी मधील 10% आरक्षणाप्रकरणी आता सुनावणी होईल। एससीबीसी कायद्याच्या वैधतेला हायकोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे। मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळावं यासाठीच राज्य सरकारनं एससीबीसी कायदा तयार केला होता आणि या कायद्याच्या घटनात्मक वैधतेलाच हायकोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी सुद्धा याचिका दाखल करण्यात आल्यात। तर यासाठी सुप्रीम कोर्टाकडून त्रिसदस्यीय पूर्ण पीठाची स्थापना करण्यात आली आहे आणि याबाबत लवकरच सुनावणी होईल। एससीबीसी कायद्याच्या वैधतेला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं, या प्रकरणी लवकरच सुनावणी पार पडेल। तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी त्रिसदस्यीय खंडपीठ स्थापन करण्यात आलंय। न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या त्रिसदस्यीय पूर्ण पीठाची स्थापना करण्यात आली आहे। या पूर्ण पीठासमोरच आता सुनावणी होईल। राज्य सरकारतर्फे आज युक्तिवाद देखील करण्यात येणार आहे। तर एससीबीसी आरक्षणावर आज सुनावणी पार पडत आहे। न्यायमूर्ती रवींद्र घुगे, एएनजे जमादार, संदीप मारणे यांचं पूर्ण पीठ असणार आहे आणि या पूर्ण पीठासमोरच आता सुनावणी पार पडणार आहे। महत्वाची बातमी आपण पाहतोय, एससीबीसी कायद्याच्या वैधतेला हायकोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे। मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारनं एससीबीसी हा कायदा तयार केला होता आणि याच कायद्याच्या घटनात्मक वैधतेलाच हायकोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे। यासाठी आता त्रिसदस्यीय पूर्ण पीठाची स्थापना करण्यात आली। या पूर्ण पीठासमोर आता सुनावणी पार पडेल। मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी सुद्धा याचिका दाखल करण्यात आल्यात। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे या त्रिसदस्यीय पूर्ण पीठाची स्थापना करण्यात आली आणि लवकरच ही सुनावणी पार पडेल। पूर्ण पीठासमोर ही सुनावणी होईल, त्यामुळे या सुनावणी दरम्यान नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा समन्वयक राजेंद्र कोंढरे आपल्यासोबत आहे। सर, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। सर, एससीबीसी कायद्याच्या वैधतेलाच आता हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय, तुम्ही कसं पाहताय या सगळ्या परिस्थितीकडे? 2018 जो कायदा झाला होता मागचाही, तोही ह्याच मंडळींनी त्याला चॅलेंज केलेलं होतं आणि आज ऍडव्होकेट जे सिनियर काउन्सिल संचेती आहेत, संजित शुक्ला म्हणून पिटिशनर आहेत। खरं तर त्या पिटिशनरचा महाराष्ट्राच्या सगळ्या रेकॉर्डशी काही संबंध नसताना त्यांना ह्या ठिकाणी ऍडमिट करून घेतलेलं आहे आणि त्यांची आज सुनावणी आहे। ती झाल्यानंतर दुसरे जे 3 पिटिशनर आहेत त्यांची सुनावणी होईल आणि नंतर मग सरकार आणि इंटरव्हेनर अशी सुनावणी होऊन साधारणतः 2 ते 3 महिन्यामध्ये ही सुनावणी अंतिम होईल असं चित्र आहे त्याच्यामध्ये। नक्की सर, या याचिकांदरम्यान नेमका युक्तिवाद कसा केला जाईल, तुम्हाला काय वाटतं? त्यांचा युक्तिवाद जो आहे की मराठा समाजाकडे साखर कारखाने, उद्योग क्षेत्र, त्याचबरोबर यांचे आमदार, खासदार अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन त्यांचं आहे आणि त्याला अनुसरून त्यांचं म्हणणं आहे की हा समाज माझाच नसून पॉलिटिकल डॉमिनंट कम्युनिटी आहे
परंतु त्याला आम्ही मागच्या वेळेस पण हाच युक्तिवाद केला होता की एखाद्या समाजाची लोकसंख्या ज्या ज्या राज्यामध्ये जास्त असते त्याच राज्यातले त्या लोकसंख्येतले प्रतिनिधी हे तिथल्या विधिमंडळामध्ये असतात. जसं नागालँडमध्ये आहे एसटी कम्युनिटी आरक्षित आहे, पण त्यांचे 100% आमदार आणि मंत्री सगळे ते एकाच कम्युनिटीचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये एकूण जी मराठा समाजाची जवळपास 30% लोकसंख्या नाही म्हटलं तरी 4.5 कोटी पॉप्युलेशन महाराष्ट्रामध्ये आहे. आणि ह्या पॉप्युलेशनचा जर विचार केला तर हे सगळे मिळून 150 घराणी आहेत. मग 150 घराण्यांच्याकडे बोट दाखवून संबंध मराठा समाजाचा जो लँडलेस होत चाललाय त्याच्याकडे जे काही दुर्लक्ष होत आहे, व्यवस्थेमध्ये शैक्षणिक दर्जा घसरलेला आहे, ग्रामीण भागात प्रचंड बेरोजगारी वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याला आरक्षणाचा एक आधार देणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि ती आमची त्यासाठीची मागणी आहे. निश्चितच सर, मंडल आयोग आणि त्यापूर्वीच्या आयोगांमध्ये मराठा आरक्षणाला स्थान नव्हतं, ही सुद्धा बाजू प्रामुख्याने मांडली जाणार आहे का? त्याचं कारण असं आहे की मंडल अहवाल ज्या सर्वेक्षणासाठी महाराष्ट्रात आला तो फक्त 2च दिवस महाराष्ट्रामध्ये होता, हे कोणी मान्यच करत नाही. दुसरी गोष्ट, मंडल आयोगाकडे कोणत्याही मराठा संघटनेनी त्यांना आरक्षण पाहिजे अशी मागणीच केलेली नव्हती. त्यांनी कोणतंही सर्वेक्षण न करता परस्पर मराठा समाजाला प्रोग्रेसिव्ह ठरवून टाकलं. म्हणजे हा मागास नाही त्यांनीच रिमार्क देऊन टाकला. मुळात कोणत्याही प्रकारचं सर्वेक्षण केल्याशिवाय, त्याचं गुणांकन केल्याशिवाय अशा प्रकारची कॉमेंट एखाद्या कमिशनकडनं प्राप्त होणं हे धक्कादायक आहे. निश्चितच राजेंद्रजी, आता पुढची नेमकी तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे? या निकाल काय अपेक्षित आहे तुम्हाला? आम्हाला ह्यामध्ये सरकारने हे 10% आरक्षण कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकवलं पाहिजे. त्याचं कारण असं की गेल्या 70 वर्षामध्ये मराठा समाज आरक्षणाच्या बाहेर राहिल्यामुळं त्याचा शिक्षण आणि नोकरीतला मोठा बॅकलॉग हा त्या ठिकाणी अनुशेष निघालेला नाही. आणि तो जर भरून काढायचा असेल तर हे 10% आरक्षण सरकारला टिकवावं लागेल. नाहीतर जे परवा जरांगे पाटलांच्या निमित्तानं मुंबईमध्ये जे आंदोलन आलेलं होतं हे गावोगावी पसरल्यामुळे ते सरकारला परवडणारं नाही. त्यामुळे सरकारने गांभीर्याने सिनियर काउन्सिल लावून त्याच्यामध्ये ऑपोजिशनच्या बाजूचे आलेले सगळे मुद्दे हे त्यामध्ये कव्हर करायला पाहिजेत. माझ्या माहितीप्रमाणे आज रोजी अशा प्रकारच्या कोणत्याही बैठका झालेल्या नाहीत. त्यासाठी मी स्वतः आणि आमच्या काही सहकाऱ्यांनी उपसमिती निर्माण करण्याची मागणी केली. त्याप्रमाणे विखे पाटील साहेबांची आता समिती तयार झालेली आहे. या समितीने या प्रत्येक केसचा डे टू डे रिव्ह्यू घेण्याची आवश्यकता आहे. राजेंद्रजी, मराठा समाजाला आता जो GR दिलाय त्याबद्दल तुमचा नेमका अभ्यास काय सांगतो आणि किती वैध आहे, टिकेल का? मुळात ह्या GR मध्ये सरकारने नव्याने काही दिलेलं नाही. जी ऍक्ट मध्ये तरतूद आहे की एखाद्या व्यक्तीकडे जर जातीची नोंद नसेल तर उपलब्ध पुरावे आणि गृह चौकशीच्या आधारे त्याला जात प्रमाणपत्र देण्याचा कायदा आजही आहे. त्यामध्ये फक्त हैदराबाद गॅझेट हा एक शब्द आणि स्थानिक पातळीवर जी चौकशी समिती ठेवली, या चौकशी समितीने जर काम प्रभावीपणे केलं तर ज्यांना ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेली नाही त्यांना ती मिळण्याच्या दृष्टिकोनातनं सोपं होणार आहे, एवढाच त्याच्यातला भाग आहे. परंतु सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार असं जे इंटरप्रिटेशन छगन भुजबळ आणि त्यांचे सहकारी करतायत हे अत्यंत चुकीचं आहे. ज्याची नोंद प्रोबेटिव्ह, ज्याला व्हॅल्यू म्हणतो आपण सुप्रीम कोर्टाच्या भाषेमध्ये, जेवढं डॉक्युमेंट जुनं असेल त्याची व्हॅल्यू अधिक असते. आणि ती जर नोंद त्या माणसाची जर कुणबी असेल आणि त्याची वंशावळ जळाली तर निश्चितपणे त्याला ते प्रमाणपत्र कायद्याप्रमाणे मिळतं आणि ते कोणी अडवू शकत नाही. निश्चितच राजेंद्रजी, धन्यवाद आपण NDTV मराठीशी बातचीत केल्याबद्दल. तर आता त्रिसदस्यीय पूर्णपीठाची स्थापना करण्यात येणार आहे. SCBC कायद्याला हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय आणि त्यासाठी त्रिसदस्यीय पूर्णपीठाची स्थापना करण्यात आली आणि लवकरच या संदर्भात सुनावणी देखील पार पडणार आहे. SCBC कायद्याच्या वैधतेला हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय. या प्रकरणी लवकरच सुनावणी पार पडेल, यासाठी पूर्णपीठाची स्थापना करण्यात आली आहे. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.